नमस्कार, माझ्या YouTube चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण लक्ष्मींच्या चरणांची रांगोळी काढणार आहोत. तर ही रांगोळी अतिशय सोपी आणि सुंदर आहे. तुम्ही सहज काढू शकता. मला तुमच्याशी काही चांगल्या गोष्टी शेअर करायच्या आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी. तर आपण सुरुवात करूया. आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे. ते विचार कसे करायचे तेच कुणी सांगत नाही. आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळपासूनच करायची आहे. त्या सुप्रीम पॉवरला म्हणजे युनिव्हर्सला धन्यवाद करा. आजचा सुंदर दिवस दाखवला त्यासाठी युनिव्हर्सला धन्यवाद करा. माझा परिवार आज माझ्या सोबत आहे त्यासाठी धन्यवाद करा. माझे व माझ्या परिवाराचे आरोग्य खूप चांगले आहे त्यासाठी धन्यवाद करा. माझ्या मुलांना आशीर्वादाच्या छत्रछायेत ठेवले त्यासाठी देवाला धन्यवाद करा. धन्यवाद या शब्दामध्ये खूप शक्ती आहे. तुमच्यावर कुठलेही संकट आले तर त्या संकटांना धन्यवाद करायला शिका. आपल्या जीवनात जे क्षण आले आणि गेले, चांगले असो किंवा वाईट, त्या प्रत्येक क्षणाला धन्यवाद करा. आपल्याकडे कितीही कमी किंवा जास्त पैसा असू द्या, त्यासाठी त्या सुप्रीम पॉवरला धन्यवाद करा. तुमच्याकडे कधीच पैशाची कमी राहणार नाही. महिनाभर फक्त असे चांगले विचार करा. मनात कुठलाच निगेटिव्ह विचार आणू नका. मन शुद्ध ठेवा. दुसऱ्यांविषयी किंवा स्वतःविषयी मनात विचार वाईट चुकूनही आणू नका. आपले मन शुद्ध ठेवले तर आपल्याला प्रत्येक चांगली गोष्ट भेटते आणि आपण आनंदात राहतो. माझ्याकडे भरपूर वेळ आहे असा मनात विचार आणा. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे या क्षणी सकारात्मक भावना अनुभवणं. तेच करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. जेव्हा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्ही मनापासून आणि आवर्जून करू लागता तेव्हा तुम्ही अनंत आनंददायक गोष्टी तुमच्या जीवनात आकर्षित करता, कारण तुम्ही आनंद पसरवत असता. जर तुम्हाला एखादा आजार असेल आणि तुम्ही सतत त्यावर लक्ष केंद्रित करत असाल आणि लोकांशी त्याविषयी बोलत असाल तर ते आताच बंद करा, नाहीतर तुमचा आजार कमी होण्याऐवजी वाढतच राहील. तुमच्याकडे पैसा कमी आहे किंवा तुमचे काही नुकसान झाले असेल तेही कोणाला सांगू नका. तुमचे आरोग्य चांगले आहे असंच सतत सांगत राहा. सर्व काही चांगले सुरू आहे असे सांगा लोकांना. रात्री झोपताना चांगला विचार करून झोपा. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, उदाहरणार्थ चांगला जॉब लागला आहे किंवा चांगले आरोग्य आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, असा विचार करून झोपा. देवाला सांगा झोपताना, देवा सगळ्यांचं भलं कर.